माझं म्हणणं एवढंच आहे की ती काही जी जागा आहे ही माझी किंवा पाचरणींची याचा ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार हा न्यायालयाला आहे किंवा पोलीस स्टेशनला नाही किंवा मला नाही किंवा पाचरण नाही. ती जी कोणाची जागा आहे आणि न्यायालयाने आदेश ठरवलाच. परंतु त्यांनी जी माझी गरज पाडली या संदर्भात मला त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा. तुम्ही जागा घेतल्यानंतर त्याची नोंद ग्रामपंचायतीत झालेली आहे का? जागा घेतल्यानंतर साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये शेड बांधल्यावर ग्रामपंचायत नोंद आहे. त्याचा आठ पण आहे माझ्याकडे. 1200 स्क्वेअर फूटचं पत्रा शेड आहे, त्याची नोंद पण आहे. या सर्व तक्रारीबद्दल पुढे अपील किंवा कुणाकडे तुम्ही काही अर्जाद्वारे काही मागणी केली होती का तुमच्या? DYSP साहेबांना भेटलो, त्यांनाही सांगितलं घडलेला प्रकार माहिती आहे. त्याच्यानंतर त्यांनी काही गुन्हा दाखल न केल्यामुळे SP साहेबांकडे त्यांना मी अर्ज दिलेला आहे. त्या अर्जाची पोच पण पावती माझ्याकडे आहे. जर तुम्हाला न्याय जर नाही मिळाला तर पुढली काय तुमचं काय पाऊल काय? मला जर 2 ते 3 दिवसामध्ये जर न्याय मिळाला नाही तर मी उपोषण करून आत्मदहन करणार. तुमच्या जागेच्या शेजारी त्यांची जागा आहे का ज्यांनी तुमचं शेड पाडलंय ते? नाही, मग त्या गटामधल्या पोट हिश्श्यामध्ये त्यांच्या जागेचा उल्लेख आहे आणि त्यांनी माझ्या जागेच्या चतुर्थीमा टाकून खरेदी खत केलं आहे.